नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर असताना चीनी सैनिकांच्या सीमेवरच्या कुरापती वाढलेल्या दिसल्या. अर्थात या आत्ताच्या कुरापती नाही आहेत, गेले काही दिवसांपासून हे होत होतं. लेहच्या बाजूला दौलतबेग ओल्डी या ठिकाणी सुद्धा त्यांनी कुरापती काही केलेल्या होत्या आणि आता सिक्कीम भागामध्ये त्यांच्या कुरापती सुरू आहेत. भूटानला आपल्या बाजूने घेणं चालू आहे. बरेच गोंधळ सध्या चीनी सीमेवरती होत आहेत. मात्र चीनी ड्रॅगन एवढा बिथरला का? भारत आणि इस्रायलची मैत्री त्यांना कुठेतरी पचत नाहीये. या मैत्रीमुळे कुठेतरी चीनी ड्रॅगन चवताळलेला आहे का? आपल्याला याच विषयावर चर्चा करायची आहे. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, त्याचबरोबर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या चर्चेमध्ये त्यांची मतं मांडणार आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सचे संशोधक डॉक्टर अविनाश गोडबोले दिल्लीहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे पुण्याहून निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल शशिकांत पित्रे या चर्चेमध्ये आपलं मत मांडतील. सुरुवातीलाच मला पुण्याला जायचंय. जनरल पित्रे, चीनच्या कुरापती एवढ्या नजरेत येण्यापूर्वी नजीकच्या काळामध्ये झालेल्या नव्हत्या. आत्ताच या कुरापती वाढलेल्या चीनच्या कारण नेमकी काय दिसतात? या चीनच्या कुरापती हा केवळ ड्रॅगन आपल्या पंतप्रधानांच्या इस्रायल भेटीमुळे बिथरला आहे असं म्हणणं थोडासा काकतालीय आहे. आपला चीन हा असा काही साधा सुद्धा मित्र नाही आहे. अत्यंत बेरकी आहेत. त्यांना ह्या गोष्टी ज्या करतात ते एक दोन दिवसाच्या विचारानं करत नाहीत. ह्या बऱ्याच दिवसाच्या विचारानं आणि बऱ्याच योजनेनंतर करतात. तेव्हा कुठल्या तरी गेल्या एक 10-15 दिवस महिन्यात 2 महिन्यात घडलेल्या गोष्टींना याचं कारणमीमांसा द्यावी हे मला योग्य वाटत नाही. चीन आणि भारत यांच्यात आपल्याला ठाऊक आहे एक अदृश्य स्पर्धा आहे. चीन खरोखरच बिथरला असं म्हणायचं असेल तर आपण जेव्हा PBOR मधून बाहेर पडलो तेव्हा त्यांना थोडीशी चिंता वाटली असावी. परंतु भूटानमध्ये जो रस्ता बनतोय त्याच्या मागं अत्यंत खोल सामरिक कारणं आहेत हे आपल्याला ठाऊक आहे. त्यांना या रस्त्याला डोकलाममध्ये या रस्त्याला पूर्ण करून एक आपल्या जे सिलिगुरी कॉरिडॉर आहे त्याला शह द्यायचं. ही त्यांची योजना काही आजची नाही आहे, ही बऱ्याच दिवसाची आहे आणि त्यामुळं हे झालेलं आहे. हे मुख्य मत आहे. आपण याची जरा चर्चा या पुढे नंतर करू. डॉक्टर गोडबोले, जसं आता भारत इस्रायल भेट हे कदाचित फक्त निमित्त ठरलं असेल जनरल पित्रेंनी सांगितलं त्याप्रमाणे, मात्र गेल्या काही दिवसामधले चीनच्या ज्या काही हालचाली आहेत म्हणजे त्यांनी साऊथ चायना सी मध्ये आपलं ऐरावत नावाचं जहाज अडवलेलं होतं. अमेरिकेला सुद्धा पॅसिफिक रिम आणि त्या भागामध्ये गस्ती नौकांना त्यांचा त्रास होतोय चीनचा कुठेतरी. भारत आणि जपान यांच्या मैत्रीविषयी चीनने थोडासा सावध पवित्रा घेतलेला. भारत अमेरिका मैत्रीविषयी सुद्धा चीनला थोडंसं हे खटकतंय. या सगळ्या गोष्टींचा परिपाक हा असू शकतो? माझं याविषयी मत असं आहे की चीन स्वतःला आता एक महासत्ता असं मानायला लागलेलं आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प सत्तेमध्ये आल्यापासून त्यांनी पिव्होट टू एशिया ही जी पॉलिसी होती ओबामा प्रशासनाची ती पॉलिसी त्यांनी आता टाळलेली आहे. त्यामुळे साऊथ चायना सी आणि ईस्ट चायना सी मध्ये चीनला आपल्याला कोणी चॅलेंज देणार नाही असा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला दक्षिण आशिया भागामध्ये भारताचे जे प्राथमिक स्थान आहे त्याला आता चॅलेंज करण्यासाठी चीन तयार आहे. आणि भूतान हा आपल्या जवळचा सगळ्यात ह्या भागातला देश असल्यामुळे त्यांनी हा देश ही जागा निवडली आहे असं मला वाटतं. आणि मला असंही वाटतं की इस्रायलच्या भेटीचा आणि असा फारसा काही संबंध नसावा, कारण की हा मुद्दा गेले काही आठवडे चालू आहे. म्हणजे पण फक्त याचं टायमिंग या दोन्ही गोष्टींचं म्हणजे पंतप्रधानांचा दौरा आणि हा मुद्दा उठणं हे टायमिंग एक कोइन्सिडन्स आहे असं मला वाटतं. अतुल लोंढे, चीनबद्दलची आपली जी पॉलिसी आपलं जे धोरण आहे ते थोडंसं सामंजस्याचे राहिलेलं आहे. आपण जास्त कडक प्रतिक्रिया त्यावरती दिली नाही. आधीच्या सरकारने दिलेली नाही. आत्ताचं सरकार सुद्धा तेवढी कडक प्रतिक्रिया किंवा अरेला कारे म्हणत नाहीये. तर हीच पॉलिसी पुढे राहणं हे जास्त फायद्याचं ठरेल अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे. अटल बिहारी वाजपेयीजींनी याच्यामध्ये फार समर्पकपणे म्हटलं होतं की तुम्ही तुमचे मित्र निवडू शकता, तुम्ही तुमचे शेजारी निवडू शकत नाही. ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट बॅलन्स ऑफ पॉवरमध्ये, साऊथ ईस्ट एशियाच्या बॅलन्स ऑफ पॉवरमध्ये
दोन पॉवर अतिशय महत्त्वाचे आहेत, चायना आणि भारत. आणि याच्यामधली जी सुप्त इच्छा जी आहे, म्हणजे चायना हा विस्तारवादी देश आहे, भारत हा विस्तारवादी कधीच नव्हता. मॅकमोहन लाईनच्या संदर्भामध्ये कुरापती काढून सातत्यानं भारताच्या प्रगतीला कुठेतरी खीळ घालायची. म्हणजे ज्या पद्धतीनं कोल्ड वॉरमध्ये अमेरिकेने रशियाला इतकं खर्च करायला भाग पाडलं डिफेन्स मेकॅनिझम मध्ये की शेवटी रशिया एकदा इकॉनॉमिक रिझन्स त्याचे जास्त होते कोलॅप्स होण्यामागचे. ग्लॉस्टोस्ट आणि पेरिस्टोइका हे नंतरची कारणं होती, पण सगळ्यात महत्त्वाची कारणं ही आर्थिक कारणं होती. तशाच पद्धतीचं कुठंतरी डिफेन्स मेकॅनिझममध्ये भारताला गुंतवून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक भारताला आर्थिकदृष्ट्या कुठेतरी कमजोर करून या सेक्टरमधला आपण पॉवर झालो पाहिजे असं चायनाला नक्कीच वाटतंय. दुसरी गोष्ट, चायना महासत्ता झाली असं म्हणजे थोडंसं मला हे फार पुढचं स्टेटमेंट वाटतं. याचं कारण असं आहे की चायना गेल्या काही वर्षांमध्ये एक 15-20 वर्षामध्ये जगाचं प्रोडक्शन हाऊस झालं, हब हाऊस झालं होतं उत्पादनाचं. ते आता या 2008 नंतर जेव्हा जागतिक मंदी आली त्यानंतर बरेचसे तळे जे आहे त्याच्या अर्थव्यवस्थेला जे आहे ते सातत्यानं जात आहेत. दौलत बेग ओल्डी किंवा आज डोकलाममध्ये जी चालू आहे चुंबी व्हॅलीच्या याच्यामध्ये, आता हा डिस्प्यूट आपला अनेक वर्षाचा आहे. 62 नंतरचा आपला डिप्लोमॅटिक टाईज संपल्या होत्या. 87 मध्ये त्या राजीवजींनी सुरू केल्या. राजीवजींनी सुरू करताना त्याच्या मागची भूमिका हीच ठेवली होती की जे डिस्प्युटेड एरियाज आहेत, म्हणजे जो स्टँड ऑफ आहे बॉर्डरला घेऊन, त्याच्यावर आपण चर्चा करत राहायचं आणि जेवढे व्यापारी संबंध वाढवता येईल, सांस्कृतिक संबंध जेवढे वाढवता येईल तेवढे वाढवले पाहिजे. आणि त्याचीच कंटिन्युटी जी आहे ती बऱ्यापैकी राहिलेली आहे. आपण व्हिएतनामच्या सहकार्यांनी येलो सी मध्ये, म्हणजे जे तुम्ही आता पॅसिफिकचा जो उल्लेख करत होते त्या रिम मध्ये आपण बऱ्यापैकी ऑइल एक्सप्लोरेशन करत होतो. आणि तिथे त्यांचे स्पॅटली वगैरे, म्हणजे फक्त भारताशीच त्यांचे बॉर्डर डिस्प्यूट आहे, 2-3 आयलंड्स आहे, जापान आहे, कोरिया आणि व्हिएतनाम यांच्याशी त्यांचे कंटिन्युअस स्टँड ऑफ जे आहे ते आहेत. आणि तिथे इंडियाचा इंटरफिअरन्स त्यांना हे मान्य नव्हता आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी ते आपल्याला आपल्या बॉर्डरवर डिस्टर्ब करत राहत होते. एक गोष्ट तर खूप अंडरलाईन आहे याच्यामध्ये की 2 न्यूक्लिअर नेबरिंग कंट्रीजमध्ये डायरेक्ट म्हणजे हेड ऑन कोल्युजन किंवा डायरेक्ट वॉर जे आहे ते होऊ शकत नाही. म्हणजे इंडिया, पाकिस्तान आणि चायना याच्यामध्ये वॉर होऊ शकत नाही. छोट्या मोठ्या ज्या आता ज्या गन बॅटल चालतात तेवढंच होऊ शकतं. त्यामुळे इस्रायल आणि भारताचे संबंध, आता याच्यामध्ये अमेरिकेकडनं सगळा डिफेन्सचा व्यवहार होतो इस्रायलचा जो आहे तो. फाल्कनच्या संदर्भामध्ये आपण बघितलं असेल की चायनासोबत झालेली डील अमेरिकेने त्या फाल्कनच्या संदर्भात थांबवलेली होती. आणि आजही आपल्याला अँटी मिसाईल टेक्नॉलॉजी इस्रायल जी द्यायला तयार आहे ती मल्टी मिसाईल अटॅक जो आहे त्याला डिफेन्स करणारी नाही आहे, ती सिंगल किंवा 2 मिसाईल्स जे आहे त्याला अटॅक करणारी. म्हणजे पाकिस्तानला लक्षात ठेवूनच इस्रायल आपल्याला टेक्नॉलॉजी देत आहे. आणि इस्रायलशी संबंध आपले जे आहे ते 1992 पासून झाले. तर ते इरिगेशनच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या, म्हणजे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन आपण तिथनंच आणलेलं आहे. नंतर फळफळावामध्ये म्हणजे महाराष्ट्र खूप मोठा बेनिफिशियरी आहे इस्रायलच्या संबंधातला, कृषी तंत्रज्ञानाचा याच्यातला. आणि फुलांचं फ्लोरिकल्चर पण जे आहे ते फार, म्हणजे भारत आणि इस्रायलची मैत्री कुठेतरी चीनच्या डोळ्यात येऊ शकते. खूप नाही, मला याच्यामध्ये एक स्पष्टपणे सांगायचं की चायना असो, भारत असो किंवा इस्रायल असो किंवा अमेरिका असो, आता फॉरेन पॉलिसीच्या संदर्भामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे नॅशनल इंटरेस्ट. नॅशनल इंटरेस्ट आपले आपण कितपत पूर्ण करतो. म्हणजे आपण झोपाळ्यावर जर शी पिंगशी जर झुललो असेल आणि ते आता जर आपल्याला झुलवत असेल तर मग आपण कितपत आपल्या गोष्टी मान्य करून घेतो हा महत्वाचा प्रश्न आहे. 1991 नंतर जे नाम मधलं रेटॉरिक होतं आपलं की आपण तिसऱ्या जगाचे पण मुद्दे खूप उचलत होतो, आता आपण तिसऱ्या जगांचे मुद्दे उचलत नाही असं नाहीये, पण आपण आपल्या राष्ट्रीय हितांना जे आहे ते सर्वात जास्त महत्व देत असतो. त्यामुळे ही जी सगळी संबंध आज आपणही करत असतो किंवा अमेरिका पण करत असेल तर त्याच्या मागे फक्त राष्ट्रीय हित हाच महत्वाचा मुद्दा आहे. नाही, नक्कीच राष्ट्रीय हिताचाच मुद्दा आहे. मला वाटतं माधव भंडारी, गेल्या काही दिवसात पंतप्रधान मोदींचे जे काही आपण जे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एक वेगळ्या दिशेने किंवा एक वेगळ्या ताकदीने पाऊल उचलतोय, त्यामध्ये कोरिया सोबतची दोस्ती, जपान सोबत, व्हिएतनाम सोबतचा ज्याचा आता उल्लेख यांनी केला, अतुल लोंढेंनी केलेला होता, ही सगळ्या गोष्टी नजरेत यायला लागल्यात. कुठेतरी हा एक ट्रिगरिंग फॅक्टर असू शकतो चीनसाठी. हा जो व्यापक मुद्दा तुम्ही सांगितला तो जास्त बरोबर आहे. इस्रायल बरोबरच्या आत्ताच्या भेटीचा आणि त्याच्यातल्या कुठल्याही चर्चेचा काही परिणाम भारत चीन संबंधांवरती असेल असं मलाही वाटत नाही. संदर्भ आत्ताचे ताजे संदर्भ जोडायचे झाले तर मग कदाचित अमेरिकेमधली ट्रम्प आणि मोदी यांची भेट आणि त्याच्यात झालेल्या चर्चा, त्याच्यातून आलेले मुद्दे हे चीनच्या दृष्टीने महत्वाचे आणि त्यांना उस्कवणारे असू शकतात. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की चीन बरोबर जे काही चालू आहे किंवा चीन आपल्याबरोबर जे काही करत आहे हे गेले 60 वर्ष 70 वर्ष तसंच चालू आहे. काही सरकार किती आली गेली बदलली म्हणून चीनच्या वागणुकीमध्ये बदल पडलाय आणि परिस्थिती बदलली असं कधी झालेलं नाही.
आपण इस्रायल बरोबरचे संबंध बदलतो, सुधारतो आणि त्याला अधिक एक पक्केपणा आणतो, औपचारिकता आणतो आहोत, खुलेपणा आणतो आहोत. त्याचे परिणाम जसं लोंढेने उल्लेख केला तसं आपल्याला संरक्षण सिद्धता आणि मुख्यतः कृषी तंत्रज्ञान, त्याचबरोबर सध्याचं आत्ताचा आपल्याला सगळ्यात जास्त आवश्यक असलेला कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा, अशा सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. पण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार जर करायचा झाला, चीन बरोबरच्या राजकारणाचा विचार जर करायचा झाला, तर गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे वेगवेगळ्या राष्ट्रांबरोबर बदललेले संबंध, म्हणजे आता एक उदाहरण देतो, आजच त्याची येत्या 2 दिवसात त्याची सुरुवात होणार आहे की हिंदी महासागरामध्ये मलबार एक्सरसाइज म्हणून एक आपला नौदलाचा कवायत होणार आहे. आणि ही कवायत भारत, अमेरिका आणि जपान यांची संयुक्त कवायत आहे. ही कवायत काय आज पहिल्यांदा होत नाहीये. 1992 पासून सुरुवात झाली. 1992 मध्ये भारत आणि अमेरिका यांचा हा द्विपक्षीय करार झाला, त्यातून ती सुरू झाली. पण 2015 मध्ये जपान याच्यामध्ये कायमचा सदस्य म्हणून आला. आणि जपान आल्याबरोबर चीनचा या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक कडवा झाला आणि त्यांची प्रतिक्रिया तेवढीच तिखट यायला लागली. म्हणजे आता या कवायतीच्या बातम्या सुरू झाल्याबरोबर चीनने त्यांच्या युद्धनौका या त्या परिसरामध्ये हिंदी महासागरामध्ये आणून ठेवणं आणि त्याच्या एक हल्लागुल्ला सुरू करणं हे त्यांनी केलं. आणि याच काळामध्ये या हिंद महासागराच्या परिसरात चीनने काही कृत्रिम बेटं तयार केलीत आणि त्याच्यावरती त्यांनी संरक्षण सिद्धता केली. त्यामुळे चीन हा या जगामधला आजच्या काळातला सगळ्यात मोठा साम्राज्यवादी विस्तारवादी देश आहे की ज्याला कुठल्याही मार्गाने, मग आर्थिक मार्गाने असेल तर आर्थिक मार्गाने, सैन्याच्या मार्गाने असेल तर सैन्याच्या मार्गाने, पण आपला भौगोलिक विस्तार करत जाणं हे त्यांचं एक ध्येय आहे. आणि त्या पद्धतीने ते वागतायत. स्वाभाविकपणे त्याचे परिणाम भारताला त्याला तोंड द्यावं लागतं. डॉक्टर गोडबोले, आता माधव भंडारीने जो उल्लेख केला की गेले 60-70 वर्षांपासून चीनच्या कुरापती काही बंद नाही झालेल्या, काही वेळा त्या ठळकपणे समोर येतात, काही वेळा त्या पडद्याआड असतात. भारताचं यामधलं एक धोरण जर आपण पाहिलं तर काहीसं अलिप्ततावादी असं धोरण भारताने चीनच्या प्रती घेतलेलं आहे आणि ते कुठेतरी आपल्याला धोका देऊ शकतं असं वाटतं. नाही, भारताने चीनविषयी अलिप्ततावादी धोरण घेतलेलं नाहीये. ह्या आत्ताची जी घटना आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की 2003, 2005, 11 आणि 13 हे जे भारत आणि चीनचे बॉर्डर मॅनेजमेंटचे अग्रीमेंट्स आहेत त्याचं पालन करून दोन्ही सैन्य त्याची पालन करत आहेत असं आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यामुळे आणि भारताने कुठल्याही प्रकारे चीनविषयी नम्र भूमिका घेतलेली नाहीये. पण जे आपण द्विपक्षीय प्रोटोकॉल्स आणि अग्रीमेंट्स केलेले आहेत त्याचा फॉलोअप करून आपण हा मुद्दा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत असं मला वाटतं. जनरल पित्रे, यामध्ये एक मुद्दा महत्वाचा असा आहे की स्ट्रिंग ऑफ पर्ल्स जो चीनने उभा केलेला होता भारताच्या भोवती, मग त्यामध्ये म्यानमार किंवा बांगलादेश, श्रीलंका या ठिकाणचे, आता मालदीवमध्ये त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारे हा सगळा ज्या वेळेला चीन उभा करत होता भारताच्या भोवती एक काय म्हणतो आपण विळखा उभा करत होता, तर अशा वेळेला भारताचं ऑब्जेक्शन भारताने फार मोठ्या ताकदीने घेतलेलं नव्हतं. आज जर परिस्थिती आली तर भारत अशा काही विळखा चीनला घालू शकतो का स्ट्रॅटेजिकली? असं आहे पहा की जेव्हा तुम्ही स्ट्रिंग ऑफ पर्ल्स ही हे मोत्याची माळ ज्याला म्हणतात, हे चीन ब्रह्मदेशामधला श्वे, श्रीलंकेचा हंबनतोटा, कोको आयलंड मधलं, नंतर पाकिस्तानचं ग्वादर, आता जिबुती तयार केलेलं आहे. हे जे सगळे आहेत हे त्यांना आपली जेव्हा अर्थात हे खोटं सांगता येते की हे आम्ही ही सगळी बंदरं आम्ही विकसित करतोय, परंतु त्याच्या मागे एक निश्चितच त्यांचा उद्देश आहे की चीनला हिंद महासागरात यायला कुठलाच रस्ता नाहीये. हा रस्ता त्यांनी आता नवीन तयार केला, आपल्याला ठाऊक आहे, झिंगियांग ते ग्वादर पर्यंत ते आता जो एक मोठा महामार्ग करतायत त्याचं मुख्य कारण त्यांना हिंद महासागरामध्ये प्रवेश करायचा आहे. तेव्हा केवळ भारताभोवती वेटोळ करायचं असं नाहीये, पण हिंद महासागराचं जे महत्व आहे हे त्यांनी लक्षात घेतलेलं आहे. आणि हिंद महासागरावर जर त्यांनी शह दिला तर साऊथ चायना सी आणि ईस्ट चायना सीचा धोका कमी होईल असं त्यांचं मत आहे. त्यामुळे हिंद महासागराच्या वर एक त्यांनी जर प्रभुत्व निर्माण केलं तर त्याचा त्यांना दुसरीकडे फायदा येईल असं त्यांचं मत आहे. भारत हा त्याच्यातला एक कॅरियर आहे. अर्थात भारताभोवती विळखा होतो याचा प्रश्न नाहीये,
परंतु चीननं हा विळखा घातलाय याबद्दल आपण फारसं घाबरता कामा नये, कारण त्यांनी जर विळखा घातला तर आपणही त्यांना घालू. तो आपण म्हणताय तुम्ही आपण घालू शकू का? आपणही व्हिएतनामशी, आपणही जपानशी, आपणही फिलिपिन्सशी मैत्री करतोय. त्यामुळे ह्या गोष्टी हिंद महासागराच्या अत्यंत प्रचंड सागरावाशी आहेत, काही मोठ्या नाही आहेत, परंतु त्याचा निश्चित आपण दखल घेतली पाहिजे. त्याच्यामागे काही चीनची काही उद्दिष्ट आहेत, ती काय आहेत ती आपण न्यूट्रलाइज कशी करू याचा विचार केला पाहिजे. पण त्यामुळे आपण खूप काही घाबरून जावं अशी त्याच्यात काही गोष्ट नाही असं मला वाटतं. डॉक्टर गोडबोले, आता जर म्हणजे चीनी मीडियामधून आता ज्या पद्धतीने आक्रमकपणे भारतावरती टीका होतीये, इशारे दिले जात आहेत, हेड ऑन कोलिजन जे आता ज्याचा उल्लेख लोंढेंनी केला की तसं होऊ नये, चान्सेस काही दिसत आहेत का? नाही, मला नाही वाटत की अशा या मुद्द्यावरती हेड ऑन कोलिजन होईल. मला वाटते की जे आता G20 समिट होत आहे हॅम्बर्गमध्ये, तिथे आपले नेते ह्यांची भेटीची शक्यता आहे. आणि अलीकडे जी SCO समिट झाली होती तिथेही पंतप्रधान मोदी आणि प्रेसिडेंट शी जिनपिंग यांची एक अत्यंत चांगली मुलाखत झाली होती. चीनमध्ये दंगल हा सिनेमा अतिशय गाजलेला होता आणि त्या मुद्द्याने मोदी आणि शी जिनपिंग यांच्या चर्चेला सुरुवात झाली होती. आणि ती चर्चा अतिशय चांगली आणि कन्स्ट्रक्टिव्ह प्रकारे झाली असं ऐकण्यामध्ये आहे. आणि तशीच एक चर्चा हॅम्बर्गमध्ये होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे हा मुद्दा शांततेत सुटेल असं मला वाटतं. माधव भंडारी, यामधलं नेमकं चित्र काय आहे? म्हणजे एकीकडे चीनी मीडिया सांगताय की आम्ही भारताची भेट घेणार नाहीये, दुसरीकडे आपल्या मिनिस्ट्रीने सांगितलेलं आहे की अशी कोणतीही भेट प्लॅन्डच नव्हती. नेमकं यामधलं तथ्य काय आहे? की अशी काही भेट होऊ शकते का? आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावर कुठल्या भेटी कधी होऊ शकतात आणि ठरलेल्या भेटी न होता रद्द होऊ शकतात. त्यामुळे आपण त्याबद्दल काही भाष्य करण्यामध्ये अर्थ नाही. पण ज्यावेळेला आपण भारत चीन यांचा समोरासमोर काही संघर्ष होईल का असा प्रश्न विचारतो, तेव्हा आजूबाजूला चाललेल्या काही घटनांकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागतं. ज्याचा उल्लेख गोडबोलेंनी दंगलचा या सिनेमाचा केला. नुकतंच आजच त्या विषयामध्ये एक गमतीदार प्रकार चालू आहे की दंगल हा सिनेमा चीनमधल्या थिएटरमधून उतरवला गेला आणि त्याचा जो प्रेक्षक वर्ग निर्माण झाला होता त्या प्रेक्षक वर्गाने त्या सिनेमाबद्दलचा एक व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ चीनी माध्यमांमध्ये, चीनी प्रसार माध्यमांमध्ये प्रचंड प्रमाणावर फिरतोय. तो केलेले प्रेक्षकही चीनीच आहेत. चीनमधलं प्रसारमाध्यमांवरचं आणि सामाजिक प्रसारमाध्यमांवरचं, इंटरनेटवरचं पकड जी आहे शासनाची, ती लक्षात घेता हे शासनाच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही. दुसऱ्या बाजूला चीनमधून भारतामध्ये वेगवेगळ्या विषयांसाठी शिष्टमंडळ येणं, त्यांचे काही ना काही कार्यक्रमांची आखणी चालणं, हा प्रकारही चालू आहे. त्याच्यातही कुठे खंड पडलेला नाही. त्यामुळे एका बाजूला या पद्धतीचं एक, ज्याला नुरा कुस्ती म्हणतात, तसं नुरा कुस्तीचं वातावरण तयार करणं ही चीनची सवय आहे. त्यांनी ती 70 वर्षात कधी सोडलेली नाही. आणि दुसऱ्या बाजूला संबंध फार बिघडलेले नाहीत हे दाखवण्यासाठी ज्या सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातल्या हालचाली आहेत त्या नियमितपणे चालू ठेवणं, या पद्धतीचं हे दुहेरी धोरण त्यांनी स्वीकारलं. अर्थात आपणही तेच करतो. त्यामुळे मला स्वतःला आता आपण युद्धाच्या काठावर येऊन उभे राहिलो वगैरे असं काही वाटत नाही. अर्थात म्हणून चीनने उभं केलेलं आव्हान कमी आहे, गंभीर नाही असंही म्हणण्याचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये गांभीर्य निश्चित आहे. पण हे दीर्घकालीन मुद्दे आहेत आणि हे मुद्दे जेवढी 7 दशकं मागे चालू आलेत तसेच ते पुढचेही काळ चालत राहणार आहेत. जनरल पित्रे, जसं आता माधव भंडारींनी सांगितलं की दोन्ही बाजूने चीनचा प्रयत्न सुरू आहे की गोष्ट कशी गंभीर आहे हे दाखवायचा सुद्धा प्रयत्न आहे. गोष्ट गंभीर नाहीये, मात्र दुसऱ्या बाजूने आमचे प्रयत्न सुरू आहेत. दुटप्पी धोरण थोडंसं चीनचं यामध्ये दिसतंय. त्याला आपल्याला गांभीर्याने नक्कीच घ्यायला हवंय. काय करायला हवं या क्षणाला भारताला? हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर या दोघांचा संगम करणं अत्यंत आवश्यक आहे. ते चीन अत्यंत कल्पकतेनं करत आहे आणि जसं भंडारी साहेब म्हटले ते आपणही तेच केलं पाहिजे, हे प्रश्न नाही आहे. आता काय करायला हवंय हे फार महत्वाचं आहे. आणि हा सगळा धोका आपण म्हटला इस्रायलमुळे झाला का, PBOरमुळे झाला का, कुठल्या एक्सरसाइजमुळे झाला, यापेक्षा तिथं काय होते ते करणं महत्वाचं आहे. मला एक संयोगवश ती जेलपला आणि डोकालामधली इन्फंट्री ब्रिगेड मी कमांड केलेली आहे आणि तो जो
तो जो एरिया आहे त्याची मला थोडीफार माहिती आहे. त्याला 20-25 वर्ष झाली आहे, प्रश्न नाही आहे. पण हा अत्यंत सेन्सिटिव्ह एरिया आणि आपल्याला ठाऊक आहे की अद्यापपर्यंत चीननं कधीही सिक्कीमच्या बॉर्डरबद्दल किंवा सिक्कीमच्या सीमेबद्दल अशी काहीही खिलवाड केलेली नाही आहे. त्यांनी सगळे जे अद्यापर्यंत आता सांगितले गेले दौलत बेग ओल्डी हो, देप्सांग हो, हे सगळे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये लडाखमध्ये त्यांच्या त्या करामती चाललेल्या होत्या. त्यामुळे ही प्रथम हे त्यांनी केलेलं आहे आणि ह्याच्यात त्यांचा निश्चितच काहीतरी हेतू आहे. आणि तो हेतू असा आहे की त्यांची जी रेल्वे आहे ती याडॉंगपर्यंत आलेली आहे आणि त्यानंतर याडॉंग पासून पुढे रेल्वे आणून डोकलामपर्यंत आणायचा रस्ता आणि तिथून मग भारतावर संपूर्ण एक मी म्हटलं भारताच्या ह्याला शह देण्याचा हा त्यांचा मार्ग आहे. आणि ह्याचा आपण विचार केला पाहिजे. याचा आता घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. डोकलाम हे पठार जे आहे आपल्याला ठाऊक आहे हे भूटानचं आहे आणि अर्थात हा डिप्लोमॅटिक हा चर्चा आहे त्यावर. परंतु कुठल्याही दृष्टीनं तिथून आपण मागं घेता कामा नये. आज आपण दोन्ही सैन्य डोकलाम आपला डोकाला हे जे आहे ते आपलं आहे आणि डोकलाम हे भूतानचं पठार आहे आणि भूतान मध्ये आपलं सैन्य जाऊ शकतं भूतानच्या मान्यतेनं. तेव्हा आपलं जे सैन्य आता चीनच्या पुढं उभं टाकलेलं आहे आणि त्यांचा जो रस्ता थांबवलेला आहे हे अत्यंत उत्तम प्रत्युत्तर आहे आणि आपण सतर्क राहायला पाहिजे. याच्यातून जसं आता भंडारी साहेब म्हटले याच्यातून युद्ध होईलच असं नाहीये, परंतु युद्ध होणारही असं नाहीये. 90% युद्ध होणार नाही, पण आपण जागृत राहायला पाहिजे आणि डिप्लोमॅटिकली आणि पॉलिटिकली या प्रश्नाचा अत्यंत काळजीपूर्वक हे हाताळलं पाहिजे. 1962 मध्ये ज्या आपण चुका केल्या पॉलिटिकली आणि डिप्लोमॅटिकली ते करता कामा नये आणि त्याचबरोबर आपल्या सैन्याची संपूर्ण तयारी आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. थोडक्यात मला असं म्हणायचंय की नुसता गांभीर्यानं विचार करण्याचा प्रश्न नाहीये, आपली तयारी तिथं झाली पाहिजे आणि कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची आपली आव्हानाला तोंड देण्याची तयारी असली पाहिजे. अगदी थोडक्यात माझी वेळ संपत आलेली आहे. जनरल पित्रे, शेवटचा प्रश्न. जर समजा तुम्ही म्हटलात की 10% आपण युद्ध होईल असा चान्स धरूया, तुम्ही जसं म्हटलात तसं, जर समजा अशी वेळ आलीच तर भारताच्या सीमेवरून हे युद्ध आपल्याला दक्षिण चीन समुद्र जो आहे त्यामध्ये खेचता येईल का? असं आहे की आपल्याला ठाऊक आहे 1962 मध्ये जी परिस्थिती होती ती भारताची आता नाहीये. 1962 मध्ये आपली जी सेना होती ती केवळ डिफेन्सिव्ह म्हणजे संरक्षक होती. आज आपण एक म्हणजे संपूर्ण आपल्या ईस्टमध्ये आपली जी सैन्य आहे ती पुरेशा प्रमाणात आहे. त्यांची तयारी सुद्धा ठीक आहे. अर्थात आपण अजून संपूर्ण सीमारेषा आहे तिथं जे रस्ते आहेत ते अजून डेव्हलप करू शकलेले नाही आहे. आपल्या डिफेन्सची जी स्टेट आहे ती चांगली नाही आहे. परंतु आपल्याला असंही ठाऊक आहे की आपण एक 17 कोर नावाचं एक नवीन माउंटन्स टाईप कोर तयार केलेला आहे आणि त्यामुळं अशा काही गोष्टी झाल्या तर तो केकवॉक होणार नाहीये. आपणही काही कुठेतरी जसं आपण आता म्हटला की दक्षिण चीनमध्ये जाऊन आपणही काहीतरी करू शकू. आणि त्याचबरोबर ज्या गोष्टीची अद्याप चर्चा झालेली नाहीये, आपली भारतीय नौसेना आहे ही अत्यंत सतर्क आणि अत्यंत सज्जड आहे आणि चीनला आपण चीनचा संपूर्ण हिंदी महासागरात त्यांची कोंडी करून आपण त्यांची संपूर्ण जी रसद रेषा आहे ती तोडू शकतो. त्या गोष्टी इतक्या सोप्या नाही आहेत. याचा जो विचार आहे तो सर्व दृष्टीने झाला पाहिजे, केवळ डोकलामवरच नाही. परंतु जर काही झालं तर आपण तयार व्हायला पाहिजे. युद्धासाठी जी तयारी आहे ती कधीही पुरी होत नाही. आज कुणालाही विचारलं कुठलंही राष्ट्र आम्ही युद्धासाठी संपूर्ण तयार आहे असं होत नाही. युद्धासाठी तयारी होत राहते आणि ह्याच्यात मला असं वाटतंय की ह्या दृष्टीनं डिफेन्ससाठी म्हणजे संरक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण दिल्या पाहिजेत. जी प्लॅटफॉर्म्स आपल्याकडे नाही ते केले पाहिजे आणि मुख्य म्हणजे संपूर्ण जो फॉरवर्ड एरिया आहे त्याची डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. मला 2 मुद्दे मांडायचे होते. अगदी थोडक्यात माझी वेळ संपत आली. बिलकुल. याच्यामध्ये 2 मुद्दे महत्वाचे असे की मलाक्का स्ट्रेट
आता जे बोलले होते पित्रे साहेब त्याप्रमाणे मलाक्का स्ट्रेटवर कंट्रोल आपला आहे, कारण आपली जिओ स्ट्रॅटेजिक पोझिशन इंडियाची अशी आहे की हिंदी महासागरावर तिकडे पॅसिफिक आणि इकडे अरब समुद्र सी जो आहे त्या दोन्हीवर आपला कंट्रोल आहे. तर मलाक्का बऱ्यापैकी अमेरिकेसोबत आपलं पोर्टचं जे डेव्हलपमेंटचं जे आहे ते संबंध वाढत असल्यामुळे सुद्धा थोडासा चीन अस्वस्थ आहे. नंबर 1. नंबर 2, भूतान जे आहे त्या भूतान एकमेव राष्ट्र असं आहे जे आपल्यावर सुरक्षेसाठी अवलंबून आहे आणि बऱ्यापैकी आपले चांगले संबंध आहे. त्याच्यावरचा कंट्रोल चायनाला होत नाहीये. या 2 गोष्टी महत्वाच्या. पण याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे, युपीएच्या काळामध्ये 64,000 कोटी रुपये जे आहे त्याची गुंतवणूक करून माउंटेन कम्बॅट फोर्स जो आहे तो फोर्स तयार केलेला होता. माउंटेन ब्रिगेड. पण त्याच्यानंतर त्याच्यामधली जी डेव्हलपमेंट जी झालेली नाही ती लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपले स्ट्रॅटेजिस्ट सगळं ऐकत असेल. माझी वेळ संपत आली. खरं तर ही चर्चा खूप मोठी होऊ शकते. मात्र या चर्चेमध्ये आपल्याला अनेक पॅनलिस्टनी जसं सांगितलं की चीन जे आज धोरण घेतोय की कुठेतरी आम्ही चिडलेलो आहोत, मात्र दुसरीकडे सांस्कृतिक बंध जे आहेत ते कुठेतरी व्यवस्थित राहतील, प्रस्थापित होतील असा प्रयत्न चीन करतो. आपल्याला सुद्धा तसंच राहायचंय, म्हणजे शेक हँड तर करायचा आहे पण तो लोखंडी हात असेल ज्याच्यावरती वेल्वेटचा ग्लव्ह असेल असे कुठेतरी प्रयत्न करून एक दुहेरी स्ट्रॅटेजिक धोरण आपल्याला घेणं गरजेचं आहे. कारण चीन हा एक मोठा साम्राज्यवादी देश आहे. जसं माधव भंडारींनी सांगितलं, या साम्राज्यवादी देशाला रोखण्यासाठी तेवढेच स्ट्रॅटेजिक पावलं उचलणं गरजेचं असतं. या चर्चेसाठी सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.